तर मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात आज झाली की पाईप आपल्याला गरम करावा लागला. पाईप याच्यामुळे गरम करायचा होता की वर आपल्याला टाकीला छिद्र पाडायचं होतं. पाईपलाईन चालू होती त्याच्यामुळं. त्यानंतर त्या पाईपानं काही झालंच नाही ते छिद्र, त्यामुळे आम्ही वरीच बकेटमध्ये जाळ लावला. पाईप गरम करून या टाकीला छिद्र पाडलं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं परभणीला, कारण की आम्हाला परभणीला आणायची होती शेतात लावण्यासाठी आंब्याचे व पेरूचे झाड. त्यानंतर आम्ही निघालो. बरं का लेट पण थेट बघू शकता मित्रांनो. त्यानंतर काढली गाडी, निघालो परभणीच्या रस्त्यानं. मग काय परभणीमध्ये पोहोचलो. मग आपल्याला जायचं होतं सर देशपांडे यांच्या नर्सरीमध्ये. त्यानंतर जिंतूर रोडला आलो, सर देशपांडे यांच्या नर्सरीमध्ये जात होतो. मग काय तिथे पोहोचताच गाडी आपली पार्किंगला लावली आणि निघालो झाडं बघायला. तर तिथे पोहोचतात हा असा काय एंट्रन्स होता. त्यानंतर आम्ही बघितले बघा झाडं, खूप सारे झाडे होती इथे. त्यानंतर आपल्याला यायचे होते पेरूचे आणि आंब्याचे. तर हे सगळे आपण झाडं काढले आणि भरले आपल्या गाडीच्या डिक्कीमध्ये. चलो गावाकडे. तर मित्रांनो, आम्ही आलो सर देशपांडे यांच्या नर्सरीमध्ये. तर आम्ही इथून झाडे घेतलेली आहेत बघा, आंब्याची झाडं घेतलीत, ती आपल्या शेतात लावायचे. तर भेटूया. त्यानंतर निघालो आम्ही गाडीत झाडं भरून गावाकडे. त्यानंतर दादा म्हणत होता चहा तरी पाजो भाऊ. मग काय म्हणलं, भाऊ तुझ्यासाठी चहा काय, तुला पाणी पण पाजतो. मग काय दादा म्हणला होता चहा पाच, पण दादांनी हॉटेलवर गेल्यावर मागली नाही खिचडी भजी. मग काय तिला खाऊ घातली. मग निघालो आम्ही गावाकडे. त्यानंतर रस्त्यातच आपल्या शेतात जायचा रस्ता होता. तर भाऊ म्हणला इथूनच काट गाडी. मग काय इथून काटली गाडी आम्ही. मग काय ह्या कच्च्या रस्त्यानं गाडी घातल्यावर आपला आवाड अंशुमन सारखा सीन झाला भाऊ. गाडी इकडं चाली कधी, कवा तिकडं चाली, कवा इकडं चाली, कवा तिकडं चाली. मग काय भाऊ कशी बशी आणली गाडी आपल्या शेतापर्यंत. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपण डायरेक्ट शेतात गाडी आणली. काय मित्रांनो, मग काय दादाला म्हणलं दादा मग पण एक व्हिडिओ घे रे भाई झाड उचलताना. मग काय दादा म्हणला दे कॅमेरा, तू उचल झाड म्हणला. उचलं ना भाई आपण पण झाड. त्यानंतर हे बघा आपण बाग पपईचं झाड लावलं होतं. तर आता याला पपई पण आल्यात. मग काय भाऊ आला ना एकदम झकास मध्ये बकेट घेऊन पाणी मारायला झाडांना. आता कॅनल मधून काढायचं भाऊ पाणी, मारायचं झाडावर. त्यानंतर भाऊनं मारले सगळ्या झाडाला पाणी. फायनली मित्रांनो आपण झाडं ठेवून आलो शेतात. आता जाऊ घरी. तर उद्या हे झाडं आपल्याला लावायचे आहेत शेतात. तर आपल्या चॅनलला फॉलो करा. तर भेटूयात मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये.